हा माझा जपानचा शेवटचा व्हिडिओ. मला नेहमी असा प्रश्न पडायचा की काही देश जसे जपान किंवा काही युरोपियन देश हे इतके स्वच्छ का असतात, असं काय त्यांनी केलंय जे आपण नाही करू शकलो आतापर्यंत. तर ह्याचा मी रिसर्च केला, लोकल लोकांना विचारलं, तर पहिली गोष्ट मला आढळली की पहिल्या 5 ते 7 वर्ष शाळांमध्ये मॅथ्स सायन्स हा विषयच नाहीये. फक्त मॅनर्स, कसं वागायचं, कसं लोकांशी बोलायचं ह्याचे प्रॅक्टिकल एक्झामिनेशन करून घेतात. आणि महत्वाचं म्हणजे स्वच्छता. ते रोज 3-4 असे ग्रुप करतात क्लासमध्ये आणि एकाला टॉयलेट साफ करायला सांगतात, एकाला बागकाम करायला सांगतात आणि एकाला क्लासरूम साफ करायला सांगतात. त्यामुळे शाळांमध्येच हे त्यांची इक्वालिटी आहे की हे माझं काम नाही भाऊ, हे ह्याचं काम आहे, असा हा प्रश्नच येत नाही. कारण प्रत्येक जपानी माणूस हा शाळेपासून स्वच्छतामध्ये लागलेला असतो. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे देशाचा अभिमान. त्यांना म्हणे खूप वाईट वाटतं की जर का काहीतरी घाणेरडं दिसलं आणि बाहेरच्या लोकांनी असं म्हणलं की हे जपान किती खराब आहे, तर त्यांना असं वाटतं की आपला अपमान झाला, आपल्या संस्कृतीचा, आपल्या देशाचा अपमान झाला. आणि हे त्यांना अजिबात आवडत नाही. म्हणजे किती देशप्रेम असावं त्यांचं. म्हणूनच आपण जेव्हा ऐकतो ना की फुटबॉलची मॅच झाल्यावर सगळी जनता हे स्टेडियम स्वच्छ करून घरी जाते. ऑलिम्पिकच्या वेळी त्यांनी केलं होतं. हे का करतात? कारण त्यांचं देशाचं इम्प्रेशन चांगलं राहावं. ह्याला म्हणतात देशभक्ती. हे आपण नक्की शिकायला पाहिजे. तिसरं म्हणजे बेसिक प्रामाणिक लोक आहेत असं मला वाटतं. एखाने मला मजेदार किस्सा सांगितला. तो म्हणला टोकियोमध्ये एकदा 2 दिवसला ही सिस्टम असते ना टोल नाक्याची, ही त्यांची बंद पडली. म्हणून गव्हर्नमेंटने त्यांना सांगितलं की 2 दिवस असं वापरायचं तसं वापरा, आम्ही काय पैसे घेणार नाही, तुम्हाला वाटलं तर ऑनलाईन नंतर ट्रान्सफर करा. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, 3 दिवसांनी गव्हर्नमेंटला असं कळलं की 90% जनतेने डिटेल्स सकट पैसे ट्रान्सफर केले की आम्ही या दिवशी यावेळी गेलो आणि त्यामुळे आमचे एवढे पैसे झाले. म्हणजे एक इमॅजिन करा, गव्हर्नमेंट आणि जनतेचा एकमेकावर किती विश्वास आहे. म्हणजे दोघांनी त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडली आहे. हे महत्वाचं आहे. नुसतं गव्हर्नमेंट काहीच करत नाही वर्सेस माणसं काही करत नाही असा विषय नाहीये. त्यामुळे आपला देशाचा अभिमान, प्रामाणिकता आणि मुख्य म्हणजे स्कूल कॉलेजमध्ये कंपल्सरी हा विषय हे किती महत्वाचा असतं एखाद्या सोसायटीला डेव्हलप करण्यासाठी, हे मला जपानमध्ये कळलं.